हो बौद्धन खिल्लारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता सध्या एक बौद्धनमध्ये नामांकित जातीवंत देखना सुंदर अशी खरेदी झालेली आणि पहिल्यापासून ज्या घरानं आपला नाद जपला आणि कायम खिल्लारप्रेमी, खिल्लारवर प्रेम करणारे आणि त्यांचं अख्खं आयुष्य खिल्लार जोपासण्यात गेलं आणि आज त्यांची ही नामांकित खरेदी झालेली. आपण आलो त्यांच्या गोट्यावर, तर त्यांच्याशी जरा बोलूया आपण. नमस्कार. नमस्कार. बरं, आता आपला परिचय करून द्या. माझं नाव युवराज सयाजी गहीन, राहणार बावधन, तालुका वाई, जिल्हा सातारा. माझा मोबाईल नंबर आहे 9730426492. बरं, आता आपली ही खरेदी अचानक झाली, कसं काय, काय डोक्यात होतं काय? आपली खरेदी अचानक म्हणजे तसं लक्षात होतं, बैल गावातच बैल होता, बैल बघण्यात होता, जाती गोतीला बैल चांगला होता, त्यामुळं आम्ही जरा बैलाचा माहिती घेत होतो. पण ते मालकांचं द्यायचं का नाही द्यायचं हे नक्की नव्हतं, त्यामुळे एवढे दिवस गेले. आणि जेव्हा आम्हाला कळलं की हा बैल देण्यासाठी निघलाय, त्यावेळेस आमचे चुलते मारुती श्रीपती गहीन हे आणि माझे वडील या दोघांनी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून व्यवहार केला आणि काल आपण हा बैल आपल्या गोट्यावर आणला. बरं, आता आपल्याकडे बरीच बैल होऊन गेली असतील, त्या बैलात आणि ह्या बैलात असं काय साम्य किंवा बदल आहे किंवा असा काय बैलांत वाटतं? बैलात आता त्या बैलांसारखं म्हणजे तेवढं ही नाही, पण बैल गरम रक्ताचा आणि माप आहे. त्याच्या वयात आत्ता 4था दात लावलेला आहे त्यानं. तर अजून बराच मोठा होणार पण आहे आणि जातीगोतीला पण चांगला आहे. नैसर्गिक रत्नासाठी पण बैल चालला जाऊ शकतो अजून. पण आपल्याला घरी बैल आपल्या काम, शेती कामासाठी आपण घेतलं. शेती कामासाठी म्हणजे शेती कामासाठी एवढं काय नाही, पण आपला एक नाद आहे जुन्या ह्यांच्या आजा आजोबांपासून आपण बैल चांगली टॉपची बैल सांभाळल्यात, त्यामुळं हा बैल घेण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि हा बैल घेतला. बरं, आता आपण वेळ कसा काय देता बाबा, इथं तुम्ही काय करता उद्योग? आता मी घरीच असतो, आता सध्या तरी घरीच आहे. आम्ही आपली शेतीतनं इकडचं तिकडची कामं करून सकाळ संध्याकाळ एक तास वेळ देतो, स्पेशल जनावरांसाठीच, बैलांसाठीच. बरं, आता आपण काल आणलंय, आता काय बैल खातोय बितोय, नवीन दावणीला काय अनुभव काय? नवीन दावणीचं आता जरा तिथं त्यांच्या इथं वेगळं होतं, आपल्या इथं वेगळं आहे. दावण गुण खातोय तसं, पण एवढं म्हणजे 1-2 दिवस जाणार त्याला रोळण्यासाठी आपल्या इथं, पण तसा खातोय. नमस्कार, आपला परिचय करून द्या आपल्या चॅनलला. मारुती श्रीपती गहीन, तालुका वाई, जिल्हा सातारा, राहणार बावधनवाडा. बरं, आता तुमचं अख्खं आयुष्य बैल सांभाळण्यात गेलं. हो, तर अशी बरीच बैल होऊन गेली. वडिलांच्या पासून पूर्वीपासूनच नाद आहे आम्हाला. पूर्वीपासून जवळजवळ 80 ते 90 बैल झाला असेल आतापर्यंतचा. चांगली टॉपची बैल झाली. टॉपची बैल. बरं, आता ह्याच्यासारखा एक तुम्ही जोड आणला होता तुमच्या चांगल्या काळात, म्हणजे तुम्ही यंग होता, बरंच वय आणला होता ना, तर त्या बैलातल्या एका बैलासारखा आहे हा बैल. हो, त्या बैला जोडी कुठून आणलेली काय? ती जोडी मी वडगाववरून आणली होती. होय, ती कशी दात होती काय? ती साधाती होती. त्यावेळेस काहीतरी मला वाटतं मार्की होती, दोन आलगूज घालून बांधायला लागायची. ती साधारण किती वर्ष बैल होती आपल्याकडे? ती बैल आपल्याकडे 3 वर्ष होती की. होय, 3 वर्ष आपल्याकडे होती. आणि त्याच्यानंतर परत एक जोड खेडवरून आणला. बर, तो त्या वेळेचा जोड 70,000 रुपयाचा होता. होय, 30 ते 35 वर्षाच्या पाठीमाग. आता बरीच बैल होऊन गेली असतील तुमच्याकडे. हो, त्यातली चांगली होऊन गेलेली बैल तुमच्या स्मरणात राहिलेली की बाबा तो बैल अजून आपल्याकडे, म्हणजे त्याचं नाव निघतं ज्या वेळेस तुम्ही बैल घेता त्यावेळेस? एक माणिक म्हणून होता. बर, आणि त्याच्यानंतर एक अंजीर म्हणून होता आणि त्याच्यानंतर एक राजा म्हणून, अशी 3 बैल होऊन गेली आपल्या दावणीला. चांगली नाम. हो, माणिकला तर आपण मातीच दिली घरीच. हो, त्याचं कार्य बिर्य घालून अगदी सगळा 13वा पूर्ण केला त्याचा. आता पहिली बैल बावधनमध्ये बी जास्त होती किंवा काम होतं, आता घरटी एक बैल राहिलाय, तरी आता आपल्याकडे 3-4 बैल आहेत. हो, 4 बैल नाद आहे म्हणून 4 बैल आहेत की आपल्याकडे. तर 4 अंडीले त्यांनी एक 5वा बडा होय. 5 बैल येतात आता आपल्याकडे 5 बैल. हो, साधारण तुम्ही 3 5 बैल, मग ती कसं काय जजमेंट कसं काय?
कुणाकडे 2 आहेत, कुणाकडे 1 आहे. अरे नाद म्हणून नादामुळं ही जमतंय सर्व. नाद नसेल तर काय माणूस करू शकतो. आणि भाऊ आम्ही चौघही चौथा असून अजून आम्हाला चौथंही असं वाटतच नाही. काही व्यवहार करायचा असलं की आम्ही चौघं बी जुट असतो. तिघांच्या विचारांना हा व्यवहार. तर आता तुमच्याकडं बरीच बैल होऊन गेली, त्यातली समाजाच्या कामात असतील किंवा इरीवारी कामात आवतात असा एखादा बैल होऊन गेलेला. मग अशी तुम्ही सांगितलं 2-3 बैल किंवा त्या बैलाचं काम आता काम कमी झालेत आपल्याला. ट्रॅक्टर आले, कामं नाहीतच. मग आता ह्याला ट्रेन कसा करणार तुम्ही? ह्याला ट्रेन म्हणजे आता पहिलीत घालणार. पहिलीत नाही, ह्याला आता मॅट्रिक पास करायचं आहे आपल्याला. आता पहिलीच्या वयात आहे तो. हो, आता शिकवायच्या वयात चालू होईल. पहिलीच्या वयात आहे आता तो. आता पहिलीत घालायचा आणि नंतर मग त्याला आता आपण मॅट्रिक पास करायचा आहे. मग सर्व्हिसला कसा लागतोय, कुठं लागतोय ते त्याचं नशीब. तर आता आपण घेताना ह्याचं काय काय बघितलं? शरीर बघितलं, जात कोत शरीर बघितलं, शिंगतोंड, हात पाय सगळं असं शरीरानं सुद्धा दणकाटे म्हणून आपण आता त्याला घेतला. आणि माप बी चांगले. हो, माप बी चांगले, जात चांगली, धनगरी खिलार मधला आहे. आता ह्याचं साधारण वय किती असेल? त्याचं वय साधारण 2.5-3 वर्षाचं असेल की. आता 4 झालाय म्हणले असणार तेवढं. 2.5. अजून किती बैलाचं वय किती असतं वाढायचं? साधारण बैलाचं साधारण वय वाढायचं असतं की जुळेपर्यंत. जुळेपर्यंत बैल वाढतो की अजून 4-6 बोट बैल वाढणार. 6 बोट बैल वाढणार अजून. ना आता एक परंपरेनं आपल्याला. बरे बहुधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. धन्यवाद.